हे वेगळे फक्त त्याला 1000 त्याचे त्याला वेगळे दे, बाकी ते वाटून टाक. हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी संदेश ज्याने की चांगला खेळ केलाय या मॅच मध्ये. आणि षटकाराचा हॅट्रिक करता संदेश करता ते जे काही कॅश प्राइज होतं ते देखील आम्ही इथून वितरित करतोय भावेश यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. आणि नेक्स्ट मॅचला नवीन मॅचला जशी सुरुवात होईल आपला समवेत विवेक मायक्रोफोनवरती जॉईंट होत आहे. थँक्यू. इथे मॅच ऑन होतीये. एक चांगली मॅच दुपारचं सत्र ते मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सचिन स्ट्राईक हँडवरती आहे. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडलचा वापर केला आहे. तिथे दिशा दिली आहे फक्त. सेन्सिबल क्रिकेट तिथे पाहायला मिळालं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स ती जरूर पाहायला मिळाली आहे. अकाउंट ओपन केलाय दुहेरी धावेने. इथे स्कोर कार्ड ती ओपन करत असताना सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष जो गोलंदाजीसाठी आलाय. पुढचा बॉल वेगवान तेज तर्रार पेसी डिलिव्हरी. पडल्यानंतर कुठेतरी अतिरिक्त पेस ती दर्शवलं गेलंय आणि त्याच्याचमुळे इथे फलंदाज तो कुठेतरी लेट झालाय फटका खेळण्याकरिता. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. चांगला कमबॅक बॉल इथे पाहायला मिळाला आशिषकडनं. पॉवर प्लेचं पहिलं षटक ते मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा जोरकस मारायचा होता. फटका फसलाय. प्रॉपर कनेक्शन ते घडत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक ते अप्रतिम हाताळलं गेलंय आतापर्यंत. 3 चेंडू समाप्त झालेत. स्कोर कार्ड केवळ 2. दोन्ही टीम्स करिता इथे निर्णायक मॅच ची असणार आहे. श्री गणेश स्पोर्ट्स त्यांच्या विपक्षामध्ये टीम गुडलक बॉईज. इथे ही मॅच आपण पाहतोय. पुढचा बॉल अप्रतिम फुलर लेंथ बॉल तो पाहायला मिळालाय. लेग बाय स्वरूपात तिथे एक सिंगल ती कंप्लीट केली जाईल. विविधता तदनंतर पेस तो अप्रतिम या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालाय. बंदिस्त करून ठेवलाय बॅटरला. त्याच अनुषंगाने इथे माननीय विपुल पाटील आपण इथे संपर्क साधा प्लीज विनंती करतोय. विपुल पाटील डावखोरा आताचा बॅटर जो स्ट्राईक हँडवरती आलाय. भावेश आलाय. भावेशचा फटका तो फसलाय. योग्य कलेक्शन विकेटच्या मागे टिपलाय झेल संपवलाय भावेश याचा खेळ. पेनल्टी दी जाएगी. एक रिक्वेस्ट करें आपके लिए हम प्रतीक कृपया करून तुम्ही सांगा प्लेयर लोकांना तिथे बसू नका प्लीज. इथे व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. अवांतर धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 4 रन्स. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये जरूर पाहायला मिळाली आहे. आशिष पुढे एकदा तयार होतोय. पुढचा बॉल समोर मारलाय. वेगाने निघून चाललाय बॉल क्षेत्ररक्षकाला भेदत. खणखणी चौकार 4.
इथे प्रेम आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड 8 रन्स. पहिलं षटक ते कंप्लीट झाले. ओव्हर क्रमांक 2. पहिलाच बॉल उडवलाय, तिथं फटका फसलाय जरूर. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, योग्य कलेक्शन, टिपलाय झेल. आणखीन एका फलंदाजाचा संपतो इथे खेळ. पहिलाच बॉलवरती विकेट आली आहे. इथे दोन्ही ओपनर्स ते माघारी परतलेत. नवीन बॅटर इथे सलीम आलाय. सलीम इथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती प्रेमनं विकेट टिपली आहे. महत्वाचा बॅटर त्याला माघारी परतवलंय. थोडंसं स्पीडअप करा विनंती करतोय फिल्डिंग टीम. डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे, त्याच अनुषंगाने इथे फिल्डिंग चेंजेस ते पाहायला मिळतात. प्रोटेक्शन वाढवलं जात आहे. पुढचा बॉल कमी गतीनं हाताळलं. व्हेरिएशन ते पाहायला मिळालंय. अचूक टप्प्यावरती इथे चेंडू डिलिव्हर केला गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट स्वरूपात इथे चेंडूची हाताळणी ती पाहायला मिळाली आहे. तिसरा बॉल प्रेम पुन्हा एकदा हलवार गतीने हाताळलं. मोठ्या फटक्यासाठी जरूर जायचं होतं. फटके फसतायत. बॅट आणि बॉल मध्ये योग्य कनेक्शन ते घडत नाहीयेत. कुठेतरी मोठे फटके ते येणं गरजेचे आहेत, कारण की आतापर्यंत स्कोर कार्ड पूर्णपणे जाऊन पोहोचलंय केवळ 8 वरती. चौथा बॉल प्रेम तयार होतोय. फुल टॉस होता, गॅप मध्ये वेगाने चेंडू निघून चाललाय. चांगला स्टॉप केला गेलाय. एक सिंगल बऱ्याच काळानंतर इथे स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. स्कोर कार्ड 9-9. रमन आधीच्या मॅच मध्ये घातक फलंदाजी यानं केली होती. रमन सिंग RS जो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल उडवलाय. काय फटका सजवलाय. अप्रतिम लाजवाब टायमिंग. धमाका केलाय रमन सिंग. षटकार. कमाल ही बॅटिंग. काय फटका सजवलाय. तिथे पावलांचं माप ती चुकलं गेलंय. त्याच्या अनुषंगानं थोडस अडथळा तो पाहायला मिळालाय. माननीय विपुलजी पाटील, भरत पाटील जी 4 व्हीलर आहे ती आपण बाजूला काढून घ्या प्लीज. इथे मिसफिल्ड झाली आहे. इथे चेक केलं जात आहे. इथे क्लिअरिफिकेशन आलंय आणि चौकार दिला गेलाय. टेक्निकल टीम ओमसाई मूव्हीजची ती तीक्ष्ण आहे आणि
नंदकुमारजी पाटील ते स्वतः इथे तपासणी करत होते. त्यांच्या माध्यमातून एक अचूक निर्णय तो दिला गेलाय. क्षेत्ररक्षणाची थोडीशी चुकी झाली आहे. पुढचा बॉल. प्रेशर वाढलं गेलंय. दडपण ते पाहायला मिळते गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती. फुलटॉस वरती फुलटॉल वसूल करण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु तिथे विकेटचं पतन होईल. महत्वाचा बॅटर तो माघारी परतलाय. सलीम डिस्ट्रक्टिव्ह खेळत होता, परंतु इथे मोठे फटके खेळून पुन्हा एकदा डगआउटच्या रस्त्याला पाहायला मिळतोय. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. आमची धानीव प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. आमची धानीव प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. विकी इथे गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. पुढचा बॉल कमी गतीने हाताळलाय. पंच केलाय. तिथे क्षेत्ररक्षक त्यांना केली आहे चुकी. त्या चुकीचं भुगतान आणखीन एक आलाय. धमाका षटकार. आमची DPL लाखात एक नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. शाहीदने जर 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले तर मिराज यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा रोख पारितोषिक दिलं जाईल. पहिला षटकार आलाय. दुसरा येईल का? तिथे लोअर फुल टॉस तो जरूर होता. कमी गतीने हाताळला. डिक्लेअर झोनच्या दिशेने तिथे चेंडू निघून गेलाय. मोठ्या फटक्यासाठी जरूर जायचं होतं, परंतु बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडत नाहीये. इथे 4 व्हीलर कार होंडा सिटी 3003 नंबर वाली ती आपण बाजूला करून घ्या. भरत पाटील विनंती असणार आहे. ती जी 4 व्हीलर कार आहे थोडीशी बाजूला करून घ्या प्लीज. इथे पावलांचं माप ते चुकलंय. त्याच अनुषंगाने इथे पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल समोर मारलाय. एक चांगला फटका. दमदार हिट आला. आणखीन एक चौकार. 4. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 35 रन्स. 35 12च्या जवळपासच्या सरासरीनं धावा आतापर्यंत इथे लागल्या गेल्या. 3 षटकं ती खूप पोषक ठरले आहेत बॅटिंग टीम करिता. शाहिद आलाय. शाहिदच्या बॅक टू बॅक 2 षटकारांकरिता मिराज यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख पारितोषिक ते दिलं जाणार आहे. पहिला बॉल. पहिलाच बॉल. तिथे पंच आमच्याकडे वळतात आणि व्हाईट बॉलचं सिग्नल ते दर्शवलं गेलंय. सनी इथे गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. पुण्याच एकदा सुसज्जित होतोय. अवांतर धावेने इथे सुरुवात केली आहे. पहिला बॉल. पहिला बॉल. तिथे चांगला फटका तो जरूर खेळला होता, परंतु प्रोटेक्शन होतं तिथे. एक सिंगल ती परावर्तित केली आहे.
रमन सिंग जो स्ट्राईक एंड वरती आलाय, स्वतः कर्णधार आहे, चांगली बॅटिंग करतोय. पूर्वांचल वॉरियर्स ना. पुढचा बॉल पुल केलाय, पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू वेगाने निघून चाललाय. दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. तिथे चांगला स्टॉप पाहायला मिळालाय. योग्यतेने तिथे स्टॉप केलं गेलंय. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्यात. माननीय पंकजदादा पाटील इथे उपस्थित होत आहेत. त्यांच्या समोर त्यांचे सहकारी ते सुद्धा इथे उपस्थित होतात. त्यांच्याच मेहनतीमुळे आपण ही स्पर्धा यशस्वी करू शकलोय. आणखीन एक वाईट प्लस डिक्लरची 1 धाव, एकंदरीत 2 धावा त्या स्कोर कार्ड वरती ऍड केल्या गेल्यात. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 41. टीम पूर्वांचल वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये टीम बजरंग बॉईज नाणेफेक करण्याकरिता या. पुढचा बॉल उडवलाय आणि फेकून दिलाय लांबच लांब. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक, षटकार. कमालीची बॅटिंग रमन. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 47. आणखीन एक बॉल समोर मारलाय आणि तो सुरेख फटका सजवला गेलाय. इथे 8 षटक ते संघाचं कंप्लीट केला गेलाय मैदानाच्या आतमधनं. सलगचे 2 षटकार ठोकलेत आणि स्कोर कार्डला नेऊन ठेवलाय 53. षटकार हॅट्रिक ठोकेल का याची उत्सुकता ती मैदानाच्या आतमध्ये जरूर असणार आहे. पुढचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, योग्यतेने सीमारेषा पलीकडे लँड सुद्धा केलंय. षटकाराची हॅट्रिक, कर्णधार रमन सिंगच्या बॅटवर आले 3 धमाके षटकार. तारणहार त्याची भूमिका, इथे रमन सिंगच्या बॅटमधून आले 3 धमाके सलगचे. शॉर्ट बॉल आणि त्या शॉर्ट बॉलला गेलाय बुल, चेंडू झालाय गुल. आणखीन एक ब्युटिफुल शॉट, सलगचा 4था धमाका. षटकारांचा चौकार ठोकलाय रमन सिंग. काय बॅटिंग करतोय कर्णधार आणि त्याच्या नावाला साजेशी इनिंग. ती शेवटच्या ओव्हर मध्ये विचार केला तर 4 षटकार ठोकलेत आणि एकंदरीत 30 धावांचं खूप महागडं षटक ते पाहायला मिळालंय. आणि ज्या प्रेक्षकांना कॅच इथे टिपली आहे नंदकुमारजी पाटील यांच्या माध्यमातून त्या प्रेक्षकाकरिता इथे 100 रुपये ते दिले जातील. कमालीची बॅटिंग केली आहे, लेट आला पण थेट कार्यक्रम केलाय. 4 षटकार ठोकलेत, षटकारांचा चौकार शेवटच्या ओव्हर मध्ये क्रुशियल मॅचला ठोकलेत. क्षेत्ररक्षण सजून घ्या, फिल्डिंग टीम विनंती करतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 66 रन्स त्या सेकंड इनिंग करिता करणं ते गरजेचे असणार आहेत. 10 चेंडूंमध्ये रमनच्या बॅटिंगचा विचार केला तर 48 धावेवरती नॉट आउट खेळलाय. 10 चेंडूंमध्ये जवळपास 5 गगनचुंबी षटकार आणि एकंदरीत 4 चौकार. त्याच्या मदतीनं इथे 10 चेंडूंमध्ये 48 धावांची एक विस्फोटक विध्वंसक इनिंग ज्याच्या बॅटमधून आली आहे रमन. कामाला नावेशी अशी कामगिरी पाहायला मिळते. 66 धावांचं आव्हान ते असणार आहे. विनंती करतोय फिल्डिंग टीम आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीम पूर्वांचल वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये टीम बजरंग बॉईज नाणेफेक करून घ्या प्लीज. माननीय श्री दीपकजी भगत साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांनाच विनंती करतो की आपण नाणेफेक ती करायची आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण साहेब दाखल व्हा. मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट केलं होतं इथे सेकंड इनिंग मध्ये. रणजीत त्याची जबाबदारी इथे
दोन्ही बॅटर्स वरती असणार आहे. सनी आणि आशिष अशी जोडी मैदानाची आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सचिन आलाय. सचिन तो पाहायला मिळतोय. आशिष आणि सनी अशी जोडी. पहिला बॉल सचिन तयार होतोय. टीम बजरंग बॉय इथे नाणेफेक जिंकते आणि प्रथमतः स्वीकारलाय बॅटिंग करण्याचा निर्णय. पहिला बॉल सचिन तयार होतोय. पहिला बॉल उडवलाय आसमानी सैर त्याच्यावरती पाठवला गेलाय. स्ट्रॉंग स्टार्ट केलाय चेसचा. पहिला धमाकेदार हिट षटकार. प्रेम आलाय ना राहुल सर. इथे महत्वाचा बॅटर तो माघारी परतलाय. कमबॅक केलंय गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवरती षटकार तदनंतर दुहेरी धाव तदनंतर एक महत्वाची विकेट टिपली आहे. प्रेम आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट बॉल यूज केला गेलाय. प्रश्न विचारले होते पहिल्या चेंडूवरती चांगलं स्वागत केलंय. बाउन्सरनं सरप्राईज केलं. बॅट आणि बॉल मध्ये योग्य कोऑर्डिनेशन ते घडू शकलं नाहीये. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. कॉन्फिडन्स वाढलं गेलंय विकेट टिपल्यानंतर. इथे गोलंदाजाचं पुढचा बॉल क्रॅकिंग ड्राईव्ह तिथे पाहायला मिळाले. सुसाट वेगानं तिथे निघून चाललाय बॉल सीमा रेषेच्या भेटीला. आणखीन एक चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 12-12. शेवटचा अंतिम बॉल या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातला शीर्ष राहतोय. पुन्हा एकदा उडवला इनफिल्डच्या वरनं. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. तिथे हुलकावणी दिली. पुन्हा एकदा बॉलनं थांबवणं झालाय अशक्य. आणखीन एक अनस्टॉपेबल हिट. चौकार 4. इथे ओव्हर ती समाप्त झाली आणि पहिल्या ओव्हर मध्ये 16 रन्स त्या आलेल्या आहेत. 50 पाहिजेत ना. 3 षटकांमध्ये आता 50 ची गरज ती असणार आहे. सरासरीच्या जवळपास इथे धावसंख्या ती उभारली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर अजूनही 17च्या जवळपासच्या सरासरीनं 3 षटकांमध्ये 50 उभारायचे आहेत.
गोलंदाज इथे इस्तियाक आलाय. सकाळच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी त्यानं साध्य केली होती. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय इस्तियाक. थोडंसं स्पीडअप करा आणि जे प्रेक्षक इथे सीमारेषाच्या जवळ उभे आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो बाजूला व्हा. इथे व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. जे चिमुकले प्रेक्षक आहेत त्यांनी नोंद घ्या. आपको थोड़ा सा साइड में खड़े रहना है. ग्राउंड के तरफ आप खड़े मत रहो. अगर कैच आप कैरी भी करोगे तो भी पैसा नहीं मिलेगा. प्लीज थोड़ा सा साइड में खड़े रहो प्लीज. पुढचा बॉल सुरेख टप्प्यावरती हाताळलाय. बंदिस्त करून ठेवलंय इस्तियाक. त्याची गोलंदाजी ती भेदक राहिली आजचा संपूर्ण दिवस आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. पहिला बॉल जरूर वाईड आलाय. त्यानंतर टप्पा तो सापडला गेलाय. इस्तियाक तो पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेतलंय बॉलनं. गुडलँड स्पॉट वरनं वेगानं चेंडू विकेट किपर रमनच्या हातामध्ये विसावला गेलाय. रमन सिंग स्वतः कर्णधार विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बहरदार इनिंग त्याच्या बॅटमधनं आली आहे आणि तोच विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल उडवलाय. पिक अप शॉट. फॅब्युलस हिट. ग्लोरियस स्ट्रोक. षटकार. आयोजक आहेत नेक पंकज दादा पाटील नगरसेवक. पंकज दादा पाटील नगरसेवक. पंकज दादा पाटील नगरसेवक. बहुजन विकास आघाडी. कमालीचा फटका. सुरेख टायमिंग आणि फोर्स तो तेवढाच स्ट्रॉंग होता. त्याच अनुषंगाने षटकार आलाय. दोन निर्धाव चेंडू जरूर हाताळले होते. त्यानंतर षटकार तो ठोकला गेलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा जोरकस मारायचा होता. बॅटच्या आतल्या साईडला लागून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. चांगला कमबॅक बॉल इथे इस्तियाक कडनं पाहायला मिळालाय. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू ते समाप्त झालेत. केवळ 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. या षटकामध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 23. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे सजवायचा होता फटका. तो फसलाय. कॅच कॅरी केला गेलाय. भावेशनं टिपलाय झेल. इथे आणखीन एक फलंदाजाचा खेळ तो समाप्त झालाय. बॅटर आपल्याला सुद्धा विनंती करतोय. स्कोर कार्ड स्थिरावला गेलाय 23. अजूनही एक चेंडूचा खेळ तो मार्गस्थ होणं बाकी राहत आहे. महत्वाच्या बॅटरची विकेट टिपली आहे इस्तियाकनं. शेवटचा बॉल. नियंत्रण ते सुटलंय. त्याच अनुषंगानं इथे व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. भन्नाट वेग होता परंतु तिथे कंट्रोल तो आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. त्याच अनुषंगाने व्हाईट बॉल इथे स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचले 24. शेवटचा अंतिम बॉल. ओव्हर क्रमांक 2चा इस्तियाक तयार होतोय. चांगला फटका तिथे पाहायला मिळालाय. जमिनीशी खेळत बागडत चेंडू तो ट्रॅव्हल झाला. एक सिंगल ती परावर्तित करू दिली शेवटच्या बॉलवरती आणि स्कोर कार्डला नेऊन ठेवलंय 25. इथे 2 षटकांचा खेळ तो समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 16 धावा. त्यानंतर इस्तियाकचा कमबॅक तो खूप चांगला राहिलाय. आता जर विचार केला तर 41 धावांचं आव्हान असणार आहे अजूनही 2 षटकांमध्ये. 20च्या जवळपासच्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणं ते गरजेचं आहे. पहिला बॉल
जाफीर आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. ओव्हर क्रमांक 3 करिता आपण जाफीरला पाहतोय. पुढचा बॉल. वाईट बॉलनं सुरुवात केली आहे स्पेलची. इथे अमांतर धावची स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. स्कोर कार्ड 26. आता जर विचार केला तर 12 बॉल आणि 40 ची गरज. 20 धावा प्रत्येक षटकामागे उभारणं गरजेचे आहेत. पुढचा बॉल उडवलाय. उंच हवेत चेंडू उभा राहिलाय. काय घडतंय तिथे? चांगला कॅच कॅरी केला गेलाय. एक हाय कॅच हाय प्रेशर मॅच मध्ये कंप्लीट केला गेलाय. माघारी परतावं लागेल बॅटरला. मैंने देखा तूने देखा मैंने देखा तूने देखा किसने देखा उसने देखा सबने देखा. कुठेतरी हवेच्या झोताच्या विरोधात तो फटका सजवला. त्याच्या अनुषंगाने कॅच चांगला कॅरी केला गेलाय. तारीफ असणारे तिथे क्षेत्ररक्षक इश्तियाकची. एक चांगला कॅच कॅरी केलाय. माघारी परतावा लागेल बॅटरला. पहिल्या चेंडूवरती इथे विकेट आली आहे. पुढचा बॉल. पुढचा बॉल. पुन्हा एकदा प्रश्न विचारलेत. फुलर लेन डिलिव्हरी ती पाहायला मिळाली आहे. प्रत्येक डॉट बॉल इथे टीमला विजयाच्या समीप नेऊन जाणार आहे. काय गोलंदाजी केली आहे जाफीर. पूर्णपणे जादू ती मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित करतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय. उंच हवे चेंडू पुन्हा एकदा उभा राहिलाय. विकेट किपर स्वतः कर्णधार ते करणार नाहीये चुकी. विकेट आली आहे. आणखीन एक. जाफीर काय गोलंदाजी करतोय. लयात बहरामध्ये अचूक टप्प्यावरती भेदक मारा आणि कोणत्याही पद्धतीने मोठा फटका खेळू देत नाहीये. डावखोऱ्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल तिथे पुन्हा एकदा आली आहे विकेट. दांडी झाली आहे गुल. आणखीन एक विकेट प्राप्त करून दिली आहे जाफीरने. कमालीची गोलंदाजी. बॅक टू बॅक दुसरी विकेट आली आहे. 'जर जाफरीच्या या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू वाईड आला होता. त्यानंतर 4 चेंडू डिलिव्हर केले गेलेत. त्याच्यामध्ये 3 विकेट्स इथे टिपल्या गेल्यात. आता हॅट्रिक बॉल इथे सुसज्जित होताना आपल्याला पाहायला मिळेल. हॅट्रिकची संधी जाफीर करिता असणार आहे. हॅट्रिक ती संपादित करेल का जाफीर ते पाहणे मैदानाच्या आतमध्ये. प्रेशर ते वाढले गेले. इथे पंचांकडे दाद मागितली गेली आहे. सेलिब्रेशन जल्लोष तो मैदानाच्या आतमध्ये. सलग 3 विकेट टिपल्या गेल्यात. काय पराक्रमी गोलंदाजी केली आहे. वा चार विकेट्स एका षटकामध्ये टिपण्याची किमया ती जाफीरच्या नावावरती कोरली गेली आहे. काय भेदक गोलंदाजी करतोय. एक चेंडू शेष राहतोय. 5 विकेट टिपेल का त्याची उत्कंठा वाढली आहे. कारण की 4 विकेट टिपल्या गेल्या. हॅट्रिक कंप्लीट केली गेली आहे. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. तिथे सॉफ्ट हँडलचा यूज केलाय. चांगला बॉल डिलिव्हर केला गेला होता. विकेटची संधी जरूर निर्माण केली होती परंतु ओळखलं होतं फलंदाजानं
जालला आखलंय त्याच अनुषंगाने सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. षटकाची होईल इथे समाप्ती. कमाल इथं षटक ते पाहायला मिळालंय. 2 धावेचं षटक केवळ हाताळलंय. आणि आता 39 पाहिजेत ना आरती 39 ना 39 राईट. आता जर विचार केला तर 6 बॉल आणि 39 ची गरज आहे. पूर्णपणे टीम इथे बॅकफूटवरती सापडली गेली आहे. त्याचं प्रमुख कारण भेदक गोलंदाजी जाफरीच्या माध्यमातून मागच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. वाईट आणि एक सिंगल केवळ 2 धावा खर्च केल्या. 4 विकेट्स टिपले होते. आता इथे दीपक आलाय. अंतिम ओव्हर करिता आपण दीपकला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल पुल केलाय. तिथे प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले क्षेत्ररक्षक. एक सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. 5 चेंडूंची फॉर्मॅलिटी इथे शेष राहतीये. शिकंजा कसला इथे टीमना. पुढचा बॉल स्टेप आउट करून मारलाय. सुरेख फटका. सुंदर टायमिंग. दर्जेदार हिट. चौकार. विवेक आलाय इथे अंतिम बॉल फेस करण्याकरिता. प्रेम जो माघारी परतलाय. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे विजयावरती शिक्कामोर्तब केला गेलाय. एक मोठा विजय तो संपादित केला गेलाय. जवळपास 30 धावेना इथे टीम विजयी होतीये. टीम गुडलक बॉईज अफलातून कामगिरी केली आहे. त्याच्यामध्ये प्रमुख